मूळचा बिहारमधील असलेला मुख्तार झाकीर हुसेन सिद्दीकी हा पेठ वडगाव इथं अनेक वर्ष पत्नी आणि मुलांसह राहत होता। परिसरामध्ये तो सेंटरिंग आणि पेंटिंगची कामं करत होता। एका गावात दिव्यांग आणि मतिमंद तरुणी आई आणि भावासह राहत होती। तिच्या वडिलांचं 1 वर्षांपूर्वी निधन झालंय, तर आई धुनी भांडी करण्याच्या निमित्तानं बाहेर असते। या दरम्यान तरुणीच्या सहाय्यतेचा फायदा घेऊन मुख्तार यानं या तरुणीवर 2 वेळा अत्याचार केला। तसंच कोणास सांगू नये अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान पीडित तरुणीनं घडलेली घटना आईला सांगितली। त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून मुख्तार याच्यावर वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल होताच मुख्तार कुटुंबासह पसार झाला। दरम्यान संशयिताला कडक शिक्षा करावी आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी मुस्लिम समाजानं पोलिसांकडे केली आहे। एका अपंग मुलगीवर जी घटना घडलेली आहे ती एक निंदनीय घटना आहे। 2 दिवस झाले ह्याबद्दल सर्व लोकांच्यात एक उद्रेक होतो आहे। समाज म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ह्या चौकशीसाठी आलो असता साहेबांनी आम्हाला सांगितले की तिथे आम्ही चौकशी पूर्ण करत आहेत, पण चौकशी म्हणजे जे मेडिकल ह्याच्यात जे मेडिकल एक प्रॉपर विषय आहे तो विषय झाला नसल्यामुळं आमच्या सर्वांचं म्हणणं असं होतं की मेडिकल आत्तापर्यंत का झाली नाही। हा जाब विचारायला गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितले की मेडिकलसाठी मी आत्ता पाठवलेलं आहे आणि ती मेडिकल झाल्यानंतर आम्ही पुढचा तपास चालू ठेवतो आहे आणि मी ह्याच्या अगोदरसुद्धा तपास करत आहे। ह्या चौकशीसाठी इचलकरंजीमध्ये त्याचे काही नातेवाईक आहेत, त्या ठिकाणी ही लोक गेली होती पोलीस स्टेशनमार्फत, तर त्यांना तिथं वकील घातल्यामुळं आत प्रवेश दिला नाही आणि जशी चौकशी करायला पाहिजे होती तशी चौकशी करता आली नाही असा आम्हाला इथं त्यांच्याकडून जाब मिळाला। ही गोष्ट खरी जरी असली तरी पण सर्वांची एक इच्छा होती की त्या लोकांनी काय त्यांच्या नातेवाईकांना, त्याचा भाचा असू दे नाहीतर इचलकरंजीमध्ये त्याचे बहीण असू दे, ह्या लोकांनी एक धमकी वजा असे फोन त्या लोकांनी दिलेले आहेत। निदान ही गोष्ट तरी लक्षात घेऊन त्या लोकांच्यावर अटक वॉरंट आणि त्यांना इथपर्यंत आणलं पाहिजे चौकशीसाठी, हीच मागणी घेऊन आम्ही सगळे पेठ वडगावचे समाज बांधव आणि आम्हाला सहकार्य करणारे इतर समाजातील सुद्धा लोक, आम्हाला भावना दाखवणारे, ह्या सगळ्यांनीच येऊन इथं पोलीस स्टेशनमध्ये एक आमची मागणी त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि तो लवकरात लवकर ह्या गोष्टीचा तपास करावा आणि त्या पीडित मुलगीला एक न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। पीडितेला न्याय न मिळाल्यास वडगाव शहर बंद ठेवून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला।